नमस्कार आणि वेलकम बॅक। पावसाळा हा कितीही आनंदमयी वाटणारा असला तरीसुद्धा पावसाळ्यामध्ये काही समस्यांना आपल्याला सामोरे जावंच लागतं। त्याचबरोबर आपल्या किचनची आणि आपल्या घराचीही थोडीफार आपल्याला एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागते। तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही टिप्स आणि हॅक्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ज्यामुळे आपल्या किचनची आपल्याला व्यवस्थित काळजी घेता येईल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या किचनमध्ये आम्ही साखर कशा प्रकारे स्टोअर करतो। अशा मोठ्या डब्यामध्ये जी जास्त क्वांटिटीची साखर आहे ती प्लास्टिक सहितच मी डायरेक्टली डब्यामध्ये ठेवून देते। त्यामुळे काय होतं की साखर डायरेक्टली डब्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही आणि डब्बा चिकट होत नाही। त्याचबरोबर साखरेला लवकर मुंग्या वगैरेही होत नाही, म्हणजे आत्तापर्यंत कधीच मुंग्या झालेल्या नाही आहेत। आणि जी डेली वापरासाठी थोडीशी साखर लागते ती एका छोट्या डब्यामध्ये मी काढून ठेवते। तर पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही डायरेक्टली प्लास्टिकमध्ये साखर ठेवू शकता आणि ती प्लास्टिक डब्यामध्ये ठेवता येईल। असं मी फक्त पावसाळ्यातच नाही, इतर सगळ्या सीझनमध्ये साखर अशा प्रकारे स्टोअर केल्या जाते। पावसाळ्याच्या दिवसामध्येही जर आपल्या किचन ओट्यावरती थोडाफार काही ओलावा राहिला तर तिथे पुन्हा पाखरं किंवा किडे येण्याची शक्यता असते। त्यामुळे किचन ओटा क्लीन करून झाल्यानंतर एकदा आपण त्याला सुक्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे किंवा आपल्या किचनमधला फॅन ऑन करून घ्यायचा आहे, ज्यामुळे इतर काही काम करेपर्यंत आपल्या किचनचा ओटा चांगला सुकून जाईल, म्हणजे इथे काही पाखरंही येणार नाही आणि स्मेलही येणार नाही। आपल्याकडे जे अशा प्रकारे लाकडी चमचे असतात ते पावसाळ्यामध्ये त्याला थोडाफार फंगस लागला जातो आणि जेव्हा आपण त्याला स्वच्छ केल्यानंतरही ते लवकर सुकल्या जात नाही। तर त्यासाठी आपण काय करायचं आहे की साबणाच्या पाण्याने आपण सगळे चमचे आधी घासून घ्यायचे आहे, त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर याला सुकवण्यासाठी आपण एखाद्या गरम तव्यावरती ठेवायचं आहे। तर इथं अशा प्रकारे आधी मी सगळ्या चमच्यांना धुवून घेतलेलं आहे आणि एका सुक्या कपड्याने आधी मी पुसून घेणार आहे आणि त्यानंतर इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि या तव्याला आधी आपण गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे सगळे चमचे ठेवून द्यायचे आहे। आणि तवा चांगला गरम झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे सगळे चमचे मी तव्यावरती ठेवले आहे आणि अधूनमधून त्याला मी असं फ्लिप करणार आहे, ज्यामुळे सगळ्या साईडने त्याचा ओलावा निघून जाईल। तुम्ही पाहू शकता हळूहळू या चमच्यांचा सगळा ओलावा निघत चाललेला आहे आणि सगळे चमचे कोरडे व्हायला लागलेले आहेत। आपलं रोज वापरण्यातलं जे मीठ असतं ते मी अशा प्रकारच्या सिरेमिकच्या मोठ्या बर्नीमध्ये भरून ठेवते, पण या बर्नीचं जे वरचं लीड आहे ते एअरटाईट नाही आहे। त्यामुळे पावसाच्या दिवसामध्ये काय होतं की हव्यामध्ये मॉइश्चर असल्यामुळे मिठाचे गठ्ठे होतात। तर अशा प्रकारच्या जार्सला न वापरता तुम्ही अशा प्रकारे बर्न्यांचा वापर करू शकता, ज्याचे लीड एअरटाईट आहे, ज्यामुळे हवा आतमध्ये लवकर जाणार नाही आणि आपल्या मिठाचे गठ्ठे होणार नाही, कारण त्याचं लीड अगदी टाईट बसलं जातं। आता मला ना मिठासाठी या बरण्या न वापरता सिरॅमिकच्या बरण्याच वापरायच्या होत्या। तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, ही जी मोठी बरणी आहे ती काढून घेतलेली आहे आणि माझ्याकडे जे दुसरी छोटी बरणी होती, सिरॅमिकचेच माझ्या आणखीनही बरण्या होत्या, तर ते मी वापरात काढलेलं आहे। तुम्ही पाहू शकता दोन्हीच्या साईजमध्ये डिफरन्स आहे, म्हणजे या छोट्या बरणीमध्ये अगदी कमी क्वांटिटीमध्ये मीठ ठेवलं जातं आणि तेही मी अर्धी बरणीच भरते। तर याची क्वांटिटी कमी असल्यामुळे हे मीठ लवकर संपलं जातं आणि याचे गठ्ठेही होत नाही। तर तुम्हीही तुमच्या किचनमध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये एकतर एअरटाईट कंटेनर्स वापरू शकता किंवा अशा प्रकारे छोट्या सिरॅमिकच्या बरण्या वापरू शकता। आता इथे ना मी एका जुन्या बेडशीटचे थोडेसे तुकडे कापून घेतलेले आहेत आणि याच्यापासून आपण वेट वाईप्स तयार करणार आहोत। त्यासाठी आपल्याला एखाद्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी डिश वॉशिंग लिक्विडचा थोडासा टिपका टाकणार आहे
आणि त्यानंतर आपल्याला हे सगळे जे तुकडे आपण कापून ठेवलेले आहेत ते याच्यामध्ये ठेवून द्यायचे आहे. आणि जरा वेळ ठेवल्यानंतर या कपड्यांचा आपण चांगला वेट वाईप म्हणून उपयोग करू शकतो. इथे मी कॉटनचा कपड्याचा वापर केलेला आहे. तुम्ही याऐवजी टी शर्टचा जो कपडा असतो त्याचाही वापर करता येईल, कारण त्याच्याने जरा जास्त प्रमाणामध्ये पाणी शोषून घेतलं जातं. आणि आता तुम्ही पाहू शकता आपले वेट वाईप्स तयार झालेले आहेत. तर या कपड्यांना ना आपण आपल्या किचनमधल्या टाईल्स क्लीन करण्यासाठी वापरू शकतो, किंवा आपल्याला जर फ्रीज क्लीन करायचं असेल, त्याचबरोबर फर्निचरचं क्लिनिंग करायचं असेल तर या वेट वाईप्सचा आपल्याला वापर करता येईल. तुम्ही जर कांदे किंवा बटाटे वर्षातून एकदाच जास्त क्वांटिटीमध्ये भरून ठेवत असाल तर अधूनमधून आपल्याला कांद्यांना थोडीशी हवा दाखवायची असते. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण भरून ठेवलेलं आहे त्या बास्केटमधून किंवा त्या गोणेमधून रिकामं करून आपल्याला एकदा कांदे साफ पण करून घ्यायचे असतात आणि थोडीशी हवाही द्यायची असते. तर हे काम आपल्याला आवर्जून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये करायचंच आहे, कारण हव्यामध्ये मॉइश्चर असल्यामुळे आपले कांदे लवकर खराब होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला कांद्यांना थोडीशी हवा द्यायची आहे. तर इथे आमच्याकडेही जास्त क्वांटिटीमध्ये कांदे भरले जातात, तर अधूनमधून मीही त्याला हवा देतच असते. पण पावसाळ्यामध्ये ते खराब होण्याची शक्यता जरा जास्त असते, त्यामुळे मी अशा प्रकारे कांद्यांना जरा वेळ पसरून ठेवते. 1 ते 2 दिवस मी त्याला असंच ठेवून देते आणि त्यानंतर पुन्हा बास्केटमध्ये ठेवून देते. आणि जरी तुम्ही कांद्याची मोठी गोण घेत नसाल, पण 1-2 किलो कांदे आपण भरतोच, तर ते कांदेही आपल्याला थोडेसे हवेशीर ठेवायचे आहे. स्वयंपाक करत असताना ज्यावेळेस आपण फोडणी देतो तर फोडणीची वाफ किंवा तेलकटपणा हा किचन शेल्फवरती किंवा किचन कॅबिनेटच्या डोअरवरती बसल्या जाते आणि त्यामुळे पाखरं जमा होतात. काही वेळेस स्मेलही आपल्या किचनमधून येतो. तर त्यासाठी आपल्याला किचन कॅबिनेटचे जे डोअर आहे, जिथे हात लागतो किंवा फोडणीची वाफ जाऊ शकते, ते आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्या किचनमध्ये जो ओल्या कचऱ्याचा डब्बा असतो, त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये खाली मी पेपर अंथरून घेते, त्यावरती गार्बेज बॅग लावून घेते आणि त्याच्यावरती पुन्हा एक पेपर अंथरून नंतर कचऱ्याची पिशवी ठेवते, ज्यामुळे काही ओलावा जर असेल तर तोही शोषून घेतला जातो आणि तिथे जास्त पाखरंही येत नाही आणि दुर्गंधीही येत नाही. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि आशा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत मस्त रहा, हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.